नमस्कार, वेलकम टू मसूरकास लाईव्ह. तर आपण आज आलो आहोत दापोलीमध्ये. आसूद एक गाव आहे, तिथे स्वामींचा मठ आहे, तिथे व्हिजिट करायला. तर विनीता आणि विनिशा माझं शूट करतायत. तर सेम डोंगरावर आपण गाडी पार्क केली आहे, चढा आणि आता उतरण आहे पूर्ण. तर एकदम खोल उतरण असल्यामुळे आपण गाडी पूर्ण नेत नाहीये. आता वॉक करत तिथे मठापर्यंत जाऊया. चला. तर माझ्या डाव्या हाताला मठात जाण्याचा मार्ग आहे आणि जुनं एक घर आहे माझ्या मागे आणि उंच डोंगरावर मागे एक वाडी वसलेली आहे. तर छान एक देखावा समोर दिसतोय, तो बघायला खूप आनंद वाटतोय. हो, चला आपण जाऊया. आज विनिशाला वॉक करायचा खूप कंटाळा आलाय, आज ती दमली केशवराजला जाऊन ना बाबू. छान. जसं आम्हाला कळलंय की इथे मठ आहे जवळच, तर आम्ही म्हणजे क्षणाचा विलंब न लावता तयारी केली आणि थेट इथे निघालोय स्वामींच्या दर्शनाला. एवढ्या शांततेत पाण्याचा खळखळाट लक्ष वेधून घेतोय. दोन्ही साईडला म्हणजे पाणी आहे. पाणी एवढं स्वच्छ आहे की त्याचा तळभागही दिसतोय आपल्याला. मासे त्यात होत आहेत तेही दिसत आहेत आणि फुलपाखरे बागडतायत, ते खूप छान वाटतंय. ह्या साईडला पण जरा पाहता येईल. माझ्या मागे एक ब्रिज आहे सिमेंटचा. बहुतेक पाणी हे भरत असणार पावसाळ्यात आणि मग तेव्हा तो वापरला जात असणार. आणि सध्या तोपर्यंत हा एक कच्चा रस्ता आहे, त्याचाच वापर होतोय. आणि पुढे एक साकव पण आहे, तो मी तुम्हाला दाखवते. हा लाकडी जो साकव आहे तो सध्या बंद आहे. तर कच्च्या रस्त्यातून पाणी वाहतंय, त्या दगडधोंड्यातून आपल्याला वाट काढत जावं लागणार आहे. आपण आता जाऊया. पाणी जाऊया, पाण्यात नाही जाऊया. इथे माझ्या मागे देखील एक मंदिर दिसतंय, बहुतेक शंकराचं असावं, कारण की इथे नंदी आहे. पण इथे कोणी दिसत नाहीये आणि मठ पुढे आहे. तर आधी आपण मठाला आधी व्हिजिट करून येऊया, मग बघू इथे कोणी असेल तर आपण नक्की जाऊ. पाणी ये. डोंगरात निघालेली वाट, त्यात गर्द झाडी, त्या झाडीतून येणारी सूर्याची सोनेरी किरण आणि खळखळणारं पाणी, त्यात वसलेला स्वामींचा मठ. आणि काय पाहिजे आपल्याला. चला. आम्ही स्वामींच्या मठात बसलेलो आहोत. स्वामींच्या मठात एवढी शांतता आहे, खूप प्रसन्न वाटतंय. एक तारक मंत्र चालू ठेवलाय मागे, त्यामुळे अजून एक वेगळी एनर्जी निर्माण होते. स्वामींच्या मठातलं जी लादी आहे, जे बसण्याचं स्थान आहे, ते पूर्ण शेणाने सारवलंय. त्याचा एक सुगंध छान दरवळतो, इकडे अत्तराचा सुगंध दरवळतोय, त्यामुळे एक वेगळं वातावरण इथे निर्माण झालंय. स्वामींच्या अगदी समोर हवनकुंड आहे आणि बाजूला शंकर महाराजांची देखील एक फ्रेम आहे. तर आता एक पॉझिटिव्ह एनर्जी इथे मिळालेलीच आहे. तर आणि त्यात महत्वाचं म्हणजे विनिशाने प्रसादाची वाटी शोधून काढली आणि त्याची खडीसाखर सगळ्यांना आम्हाला वाटलेली आहे.
मुंबईमध्ये पण विनिशाला स्वामींच्या मठात जाण्याची सवय आहे. जेव्हा वेळ मिळतो आम्ही तेव्हा मठात नेहमी जातो. त्यामुळे इथे आल्यावर तिला लगेच कळलं आपण कुठे आलोय ते, आणि ती लगेच नतमस्तक झाली आणि स्वामींना साष्टांग नमस्कार केलाय आणि परत येऊन खडीसाखरेची वाटी फस्त केली. तर मठाची जी भिंत आहे ती चिराची आहे आणि लाल रंगाने रंगवली. विशेषतः त्यावर वारली पेंटिंग केले. ते खूप सुंदर आणि आखीव रेखीव आहे, अगदी लक्ष वेधून घेत आहे. आणि मी तुम्हाला तसंच बाहेरचा परिसरही दाखवते, तो कसा दिसतोय ते तुम्ही नक्की बघा. चला इकडे आल्यानंतर मला माझ्या गावची आठवण आली, संगमेश्वर साईडची. आमच्या गावी पण अशी शेती आहे आणि इकडे दुपार झाली तर इकडचं वातावरण अजून थंड आहे. मठामध्ये जेवढं प्रसन्न वाटत होतं तेवढंच बाहेरही प्रसन्न वाटतंय. अगदी मोकळं आहे सगळं, शेतजमीन आहे पूर्ण, तिथे पूर्ण शेती केलेली आहे. माझ्या मागे पूर्ण डोंगर पसरलेला आहे. खूप छान वातावरण आहे ते. त्यात विनिशा आता एकदम एन्जॉयच करते. काय हे उचल ते उचल. मठाच्याच बाहेर उंबराच्या झाडाखाली शंकराची पिंडी आणि नंदी आहे, तर त्यांना नमस्कार करूया. आणि विनीतलाही थँक्यू, त्याने खूप चांगल्या मोमेंट कॅप्चर केलेत. आमच्या आठवणी चांगल्या काळ टिकून राहतील, त्यामुळे विनीतलाही थँक्यू. हो.